तर आता भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच अंबानी यांच्याबरोबर डायरेक्ट आपली तुलना करून झाल्यावर आपण आता अंबानी आणि अंबानींसारखे इतर जे लोक आहेत, इतर श्रीमंत लोक आहेत, त्यांची रहस्य किंवा त्यांचे सिक्रेट्स बघणार आहे. ह्यात पहिलं आणि महत्त्वाचं सिक्रेट आहे ते म्हणजे माइंडसेट. जे कोणी श्रीमंत लोक आहेत, जे कोणी लिस्टमध्ये तुम्हाला दिसत आहेत, जे खूप वेल्दी आहेत, रिच आणि वेल्दीमध्ये सुद्धा फरक असतो. तर जे वेल्दी आहेत, ज्यांची नेटवर्थ आणि ज्यांच्याकडे खरोखर एन नंबर ऑफ सोर्सेस आहेत पैसा मिळवण्याचे आणि लिक्विडिटी आहे, ते खरे वेल्दी लोक. तर यांचं जे मुख्य सिक्रेट आहे ते म्हणजे माइंडसेट. त्यांचा माइंडसेट असा असतो प्रत्येक गोष्टीकडे की ते व्हॅल्यू बघतात पैशापेक्षासुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये. म्हणजे कॉस्ट बघण्यापेक्षासुद्धा व्हॅल्यू बघतात. आणि ही व्हॅल्यू कशी बघतात तर ते कोणत्याही गोष्टीला 2 कॅटेगरीपैकी एका कोणत्या तरी कॅटेगरीमध्ये फिक्स करतात, आयदर ॲसेट ऑर अ लायबिलिटी. तर कोणतीही गोष्ट घेताना आपण काय विचार करतो किंवा आत्ता बघणारे काही मित्रही असतील कॉमर्स बॅकग्राऊंडचे, तर आपल्यासाठी ॲसेट जी आहे ती म्हणजे गाडी ही सुद्धा ॲसेट असू शकते, घरी सुद्धा ॲसेट असू शकते. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट कॉलममध्ये जे काही येईल ते सगळं आपल्यासाठी ॲसेट असतं. पण जे खरोखर वेल्दी लोक आहेत यांची ॲसेट आणि लायबिलिटीची डेफिनेशन वेगळी असते, जी 1997 साली रॉबर्ट कियोसाकीने रिच डॅड पुअर डॅडमध्ये लिहून ठेवली होती. तर ॲसेट म्हणजे अशी गोष्ट जी आपल्या खिशामध्ये पैसे आणून देते, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी आपल्या खिशातून पैसे काढून घेते. मग आता तुम्ही म्हणाल आता ॲसेट अशी कोणती असणार, यासाठी सिम्पल एक ऑब्झर्वेशन करा. आपलं जस्ट मोबाईल ओपन करा, मोबाईलची स्क्रीन बघा आणि ॲप्स बघा. त्यापैकी किती ॲप्स असे आहेत जे तुम्हाला पैसे मिळवून देतात आणि असे किती ॲप्स आहेत जे तुमच्याकडून पैसे काढून घेतात. तर ओव्हरऑल मोबाईल हे एक कन्झम्पशनचंच प्रतीक आहे. त्यामुळे त्यामध्ये अशी शक्यता जास्त असणार आहे की आपल्याकडून पैसे जाणारे ॲप्स जास्त असतील. उदाहरणार्थ झोमॅटो असेल, स्विगी असेल, अर्बन कंपनी असेल आणि इतर जे ॲप्स आहेत जिथे आपण कन्झम्पशनसाठी खर्च करतो, उबर असेल, ओला असेल, क्रेडिट कार्डचे ॲप्स असतील अँड वॉट नॉट. वेअर पैसे मिळवून देणारे असे किती ॲप आहेत कोणते ॲप जे तुम्हाला पैसे मिळवून देतात. रेअरेस्ट ऑफ रेअर पॉसिबिलिटी असेल माझ्या मते पैसे मिळवून देणाऱ्या ॲपची. पण हे ॲप्स असे असू शकतात जसं की यूट्यूब स्टुडिओ, यूट्यूबमधून तुम्हाला पैसा मिळवता असू शकतो. किंवा तुमचा रॉयल्टी येऊ शकते एखाद्या बुकची. तुम्ही जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं रॉयल्टी इन्कम मिळवून देणारा ॲप म्हणजे तुमचं बँकेचं जे ॲप असेल ते. तुमची सॅलरी ज्या बँक अकाउंटला येते ते तर डेफिनेटली इन्कमचं आहे. पण त्यातून खरंच इन्कम जास्त होतं की खर्च जास्त होतं हे सुद्धा एक ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे. तेव्हा ते सुद्धा ऑब्झर्व करून बघा, इनफ्लो वर्सेस आउटफ्लो करून. तर पैसे मिळवून देणारे ॲप कोणते असू शकतात तर एक म्हणजे तुमचं ॲडिशनल इन्कम मिळवून देणारं तुमचं शेअर मार्केटचं डीमॅटचं अकाउंट असू शकतं. मे बी झिरोदा असेल तुमच्याकडे किंवा ग्रो असेल ऑर वॉट एव्हर. त्यानंतर इटी मनीसारखं ॲप असू शकतं जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करता. इंड मनीसारखं ॲप असू शकतं जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि त्या इन्व्हेस्टमेंट्सवरती पैसे मिळवता. 12% क्लबसारखं ॲप असू शकतं. क्रेडसारखं ॲप असू शकतं जिथे तुम्ही P2P लेंडिंगमधून ॲक्च्युली पैसे जनरेट करताय. किंवा फर्स्ट सेंटसारखी वेबसाईट असू शकते. ह्याशिवाय जे फ्रीलान्स वर्किंगसाठीचे ॲप्स आहेत ते सुद्धा असू शकतात, जसं की फ्रीलान्सर असेल, अपवर्क असेल किंवा फिवर असेल. असे सुद्धा ॲप्स असू शकतात जे तुम्हाला पैसे मिळवून देतात. तर मुळात ॲप्सवरती येण्याचं मुख्य कारण हे होतं की तुम्ही ॲसेट्स आणि लायबिलिटीज हे आपण बायफर्केट करणं आपल्याला शिकायला हवं. आणि ॲसेट्स त्याच आहेत जे आपल्याला पैसे मिळवून देतात. काही गोष्टी अशा असू शकतात ज्या ॲसेट वाटतात आपल्याला पण ॲक्च्युली त्या लायबिलिटी आहेत. जसं की आपलं घर असेल, आपली गाडी असेल किंवा इतर काही खर्च असतील. त्यामुळे श्रीमंत माणसांच्या रहस्यांमधलं महत्त्वाचं रहस्य हेच आहे की त्यांच्याकडे ॲसेट्स आणि पैसे मिळवून देणारी साधनं जी आहेत, ज्याला आपण ॲप्स म्हणालो आता, हे जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू असे ॲप्स जे पैसे खर्च करत आहेत किंवा अशा लायबिलिटीज जे आपल्या खिशातून पैसे काढून घेत आहेत. त्यामुळे 99% किंवा 95% ऑफ द पीपल जे आपल्यासारखे आहेत भारतामधले, यांच्याकडं कॉमन आहे की खर्च होणारे ॲप्स आणि खर्च होणाऱ्या लायबिलिटीज जास्त असणार आहेत इन्स्टेड ऑफ ॲसेट्स. जर आपण ॲसेटवरती हळूहळू फोकस करायला सुरुवात केली तर 1 वर्ष, 2, 3, 5 वर्षामध्ये चित्र पूर्णपणे बदलू शकतं आणि आपणसुद्धा ते जे टॉप 5% आहेत त्यामध्ये लवकरच जाऊ शकतो. दुसरं जे रहस्य आहे श्रीमंत माणसांचं ते म्हणजे दे क्रिएट मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम, मल्टिपल स्ट्रीम्स. जे आपण बघितलं आत्ताच्या डिस्कशनमध्ये वेगवेगळे ॲसेट क्रिएट करणं, यामध्ये ते असं करू शकतात की ते ऑलरेडी एका लाईन ऑफ बिझनेसमध्ये आहेत तर त्यालाच धरून दुसरी एखादी लाईन ॲड करणे. याशिवाय
स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं रहस्य आहे की ते स्वतःला सतत अपस्किल करत असतात, अपग्रेड करत असतात, जेणेकरून त्यांना नवीन नवीन संधी मार्केटमधल्या कळाव्यात, बिझनेसमधल्या कळाव्यात. आणि असं नाही आहे की फक्त बिझनेस करणारे लोकच श्रीमंत असतात, जॉब करणारे लोकसुद्धा श्रीमंत असतात, पण त्यासोबत ते साईड बाय साईड काही ना काही हासल करत असतात. असे सुद्धा बरेच लोक आहेत. माझाच एक मित्र आहे, मी ज्याला किमान 4 वर्षापासून ओळखतो आहे, तर तो जॉब करतोच आहे, बरीच वर्ष जॉब करतो आहे, जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाली जॉब करतो आहे. त्यासोबत तो एक व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून एक रिनाऊंड एक रिनाऊंड कॉलेज आहे जिथे तो व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून व्हिजिट करतो, लेक्चरर आहे तिथे. ऑफिससोबत त्याने टायमिंग्ज ॲडजस्ट करून घेतल्यात आणि तो लेक्चर्स देणं प्लस ऑफिस हे मॅनेज करतो. ॲड ऑन त्याच्याही पलीकडे जाऊन तो एक्सेलमधला मास्टर एकदम किड आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामधले किंवा लॅटिन अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका एरियामधले आणि अजूनही काही कॅरेबियन कंट्रीज आहेत आय गेस, तिथून तो ऑनलाईन ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यातून त्यांना बरेचसे कनेक्ट डेव्हलप केलेत गेल्या काही वर्षात. आणि तिथून तो एक्सेल रिलेटेड जे प्रोजेक्ट्स असतात, ॲडव्हान्स्ड एक्सेल रिलेटेड, मग त्यामध्ये ॲडव्हान्स्ड एक्सेल शिकवणं असेल किंवा त्याचसोबत एक्सेलचे टूल्स डेव्हलप करून देणं असेल, हे तो घेतो मंथली बेसिसवरती. आणि जेवढं त्याचं सॅलरीचं इन्कम आहे त्याच्यात जवळजवळ 60% इन्कम तो बाकीच्या स्ट्रीम्समधून मिळतो. यासोबतच तो शेअर मार्केटमध्ये ॲक्टिव्हली ट्रेडिंगसुद्धा करतो. ॲक्टिव्हली ट्रेडिंग म्हणजे असं नाही की सकाळी 9:15 पासून ते 3 वाजेपासून त्यामध्येच बसलेला असतो, तर तो प्रॉपर स्विंग ट्रेडिंग करतो, इन्व्हेस्टिंग करतो आणि त्यामधूनसुद्धा एक खूप चांगला चंक मिळवतो. जवळजवळ 25 ते 30% रिटर्न्स जी काही इन्व्हेस्टेबल अमाऊंट आहे त्यातून मिळवतो. आणि ही वर्क्स लाईक मोटिवेशन और इन्स्पिरेशन फॉर मी. जर एक माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी इझिली करत असेल आणि तरीसुद्धा सतत हसऱ्या चेहऱ्याने सगळीकडे येत असेल आणि कुठेही कधी लेट जात नसेल, बॅडमिंटनला 7 म्हणजे .7ला टच होणारा मित्र होता तो माझा, नेहमी वेळेवर यायचा आणि नेहमी खुश असायचा. सो जर एक माणूस एवढं सगळं करू शकत असेल, 4-5 स्ट्रीम्स ऑफ इन्कम एका वेळेला हँडल करू शकत असेल, ते सुद्धा हसऱ्या चेहऱ्याने, तर आपण तर 2-3 इन्कम स्ट्रीम्स इझिली मॅनेज करू शकतो. ऑब्व्हियसली अशा इन्कम स्ट्रीम्स जनरेट करण्याआधी त्या इन्कम स्ट्रीमबद्दल माहिती घ्या, त्याबद्दल स्वतःला पूर्ण अपस्किल करा, अपग्रेड करा. त्याशिवाय तुमच्या ऑफिसमधल्या HRच्या काही फॉर्मॅलिटीज असतील, बाकीच्या गोष्टी असतील, त्या पूर्ण करा आणि त्यानंतरच या गोष्टीचा प्रयत्न करा. पण श्रीमंत माणसांचं हे एक महत्त्वाचं रहस्य आहे की ते मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ इन्कम जनरेट करतात. आणि याशिवाय त्यांचा जो शेवटचे काही रहस्य जर सांगायची झाली तर माइंडसेट आणि व्हिजन जे आहे ते नेहमी त्यांचं लाँग टर्म असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीची फी जास्त आहे, एखाद्या ठिकाणी पार्टिसिपेट करण्यासाठी पैसे खूप जास्त लागतात टेम्पररी, टेंटेटिव्हली, तर ते त्या टेम्पररी आणि शॉर्ट टर्म एक्सपेन्सचा किंवा कॅश आउटफ्लोचा विचार करत नाहीत, तर त्यातून लाँग टर्ममध्ये मिळणाऱ्या इनफ्लोचा विचार करतात आणि त्यामुळं इन्व्हेस्ट करत जातात जास्तीत जास्त. आपण जे सॅलरीचं गणित बघणार आहोत, सॅलरी आपण कोणत्या कोणत्या हेड्सवरती खर्च करायची आपली किंवा इन्कम कोणत्या कोणत्या हेड्सवर खर्च करायचं आहे, त्यात अपस्किलिंग यासाठीसुद्धा मी प्रोव्हिजन ठेवली, तर मी तुम्हाला सॅलरीच्या सेक्शनमध्ये डेफिनेटली सांगेन इन डेप्थ. तर आय होप की ही श्रीमंत माणसांची रहस्य तुम्हाला कळली असतील. अजूनसुद्धा आपण डिस्कस करू लाईव्ह सेशन्समध्ये यापुढं होणाऱ्या, पण ही कळली जर असतील तर यातून तुम्हाला अजून काय करता येईल, माझं जे मित्राचं मी उदाहरण तुम्हाला सांगितलं त्यासारखं अजून तुम्हाला काय करता येईल, कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त ॲसेट्स कशा आपल्याला जनरेट करता येतील आणि पॅसिव्ह इन्कम आपल्याला कसं जनरेट करता येईल यावरती थोडंसं लक्ष ठेवा. पॅसिव्ह इन्कम, ॲक्टिव्ह इन्कम, मेजर कंपॅरिझन काय आहे आणि हा कॉन्सेप्ट नक्की काय आहे ते अगदी मुळापासून आपण बघणार आहे. डोंट वरी अबाउट इट.